जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवाची निस्सीम भक्ती करणाऱ्या मुलीच्या पत्रिकेत असा काही योग असावा हे आम्हास पटत नाही। या योगामुळे बरेच दिवसात आली नाहीस घरी। गुरुजी काल संध्याकाळी मी घरी येऊन गेले, परंतु आपली गाठभेट नाही होऊ शकली। बर बर ठीक आहे। बाळ माझघरात जाऊन मला प्याव्यास पाणी आणतेस? हो। तिम्माशेठ, समस्या असतात तसे त्यावर उपायही असतात। तूर्तास विवाह होईपर्यंत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करा, चिंता नको। तिम्माशेठ, आपण धीर सोडू नये। मालक, जेजुरीच्या खंडेरायांनी आपल्यासाठी निरोप धाडलाय। महाशास्त्री, माझी आपणास नम्र विनंती आहे की कृपया या लखोट्याचे वाचन आपणच करावे। सर्व काही कुशल मंगल आहे ना? तिम्माशेठ, आधी देवासमोर खडी साखर ठेवा, मगच ही सुवार्ता सांगतो। माळसानी नशीब काढलं। विवाहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी खंडेरायांनी गडावर येण्याचं निमंत्रण पाठवलंय। मालक, हे सारं झालं असलं तरी पण खंडेरायांनी मला अशी एक गोष्ट सांगितली आहे जिचा उल्लेख या पत्रात नाही। अरे मग सांग की। त्यांनी एक अट घातली। कोणती अट? खंडेरायांनी असं सांगितले की त्यांची एक वस्तू तुमच्या कन्येकडे आहे।
जर ती वस्तू असेल तरच आपली विवाहाच्या प्रस्तावासंदर्भात गाठभेट होऊ शकेल. महाशास्त्री, हा सारा काय प्रकार आहे? हा सारा शिवलीलेचाच भाग आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते. आजपर्यंतच्या माझ्या कमावलेल्या ज्ञानाचा आधार घेऊन मी निश्चित सांगतो की ती वस्तू माणसाकडेच आहे. खंडेरायांची कोणती वस्तू तुझ्याकडे मायसा? सांग, बोलती हो मायसा. आणि मला सांग, त्यांची आणि तुझी भेट कधी झाली? अगं असं शांत राहून उत्तर सापडणार आहे का? तरी मी तुम्हाला सांगत होते, लेकीचे इतके लाड करू नका म्हणून. तुम्ही काय बोलत आहात याची मला खरंच कल्पना नाही. खंडेराय कोण आहेत, ते कसे दिसतात हे देखील मला माहित नाही. आजपर्यंत आम्ही एकमेकांना भेटलो नाही, एकमेकांना पाहिलं नाही. असे असताना त्यांनी एखादी भेट वस्तू देण्याचा प्रश्नच संभवत नाही. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी नाही की मी जी तुमच्यापासून लपवून ठेवली. क्षमा असावी, पण आजपर्यंत विवाहाचा विचार मी कधी केला नव्हता. तुम्ही हा विषय माझ्याकडे काढला. खंडेरायांकडे स्थळाची विचारणा तुम्ही केली. आज विषय निघालाच आहे म्हणून सांगते, मी महादेवांखेरीज दुसऱ्या कोणाचाही पती म्हणून विचार करू शकत नाही. मग ते खंडेराय का असेल. हा विवाह होणे शक्य नाही. मायसा, 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 दार उघड. मायसा, मायसा, दार उघड. नारायण नारायण. आपण देवा, तिम्माशेठ नामक व्यक्तीच्या कन्येच्या विवाहाच्या प्रस्तावाला आपण होकार दिला. ही शुभ वार्ता आता सर्वत्र पसरलेली आहे. त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आणि आमच्या इच्छेचा आपण मान राखला त्याबद्दल मी आपले शतशः आभार मानतो. देवा, आपली अनुमती जर का असेल तर मी ही शुभ वार्ता लगेचच वैकुंठ लोकात जाऊन श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांना देऊन येतो. मुनिवर, जशी आपली इच्छा तसेच आपण अवश्य करावे. मुनिवर, तिम्माशेठ हा माझा परम भक्त आहे. त्याने जेजुरीला येण्याचा प्रस्ताव पाठवला असता आम्ही त्याचा अवेर कसा करणार? नाही, तर विवाहाची बोलणी हे तर माझ्या परम भक्ताला भेटण्याचे केवळ निमित्त आहे. पण देवा, आपण विवाहाच्या प्रस्तावाला प्रत्युत्तर दिलं याचा अर्थ
आम्ही विवाहाच्या प्रस्तावाला होकार दिला असे नाही. मुनिवर, तर केवळ बोलणी करण्यासाठी आमंत्रण दिले. मुनिवर, आपण जाणता आहात माझे आद्य कर्तव्य प्रजेचे कल्याण करणे आहे. भयाचे थैमान घालणाऱ्या दैत्यांचे कुळ नष्ट करून जनतेला निर्भय करणे हे आमचे आद्य कर्तव्य. यात विवाहाला सद्यस्थितीत कोणतेच प्राधान्य नाही. नारायण नारायण. नारायणा, पाहत आहात ना, आता आपण स्वतः लक्ष घातल्याशिवाय देव काय बोहल्यावर चढतील असं दिसत नाही. नारायण नारायण. देवी, आता भूतलावर परत जाण्याची आमची वेळ आली. माझ्या सख्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या कार्याला खूप विलंब होतोय आणि आता जर मी गेलो नाही तर सारे चित्रच बदलून जाईल. स्वामी, आता या वैकुंठ लोकात मला किती काळ एकटं राहावं लागणार? अगदी काहीच काळ देवी. कारण योग्य वेळ आली की त्या भूतलावर आपणास यावेच लागणार. परंतु आता माझ्या सख्याच्या आयुष्यात माझी नितांत गरज आहे, त्यामुळे मला जावेच लागणार. आता काय करतेस का पोरी? हा, समजा पाडा गेली का शेड माग, परत येतेली थोड्या ह्याळात. रे अजून तुझा ह्यो खेळ चालूच. हा, आणि हो काय खेळ वाटला का तुला? अरे मोठं व्रत हाय हे. व्रत तुझी भरवलं ग तुझ्या डोसक्यात. आणि बानू, व्रत आहे तर नारळ आण, फुलं आण. या काय नवीन? असंच असतंय, साधं सुद्धा व्रत नाही आहे. बा मला सांग र, आपल्या पाड्याबाहेर तू कधी गेलायस? नाही बा. आपला पाडा सोडून कशाला कुठे जावं आणि का? नाही, ती जेजुरी कुठं आली ते विचारायचं होतं. असल कुठे तरी, आपल्याला काय बा त्याचं? आता केस पांढरी झाली की र तुझी. हा, माझं जाऊ दे, पण तुला बी ठाव नाही असं कसं? अरे त्या जेजुरीला खंडेराय अवतरलेत म्हणून, आणि त्यांनी त्या मणिमल्लाचा वध केला आहे. तुला एक सांगतो बघ, यो खंडेराय असल जेजुरीला. मला पक्क ठाव आहे ते आपला पाडा बरा आणि आपण बरं. ज्या गावाला जायचं नाही ना त्याची वाट विचारायचीच कशाला आणि का? मी काय बोलतोय ना ते तुला नाही कळणार. कर तुझं काम, काय ते तुझं व्रत. मी आलो कडसनी चारा चारून.
हा अरे ही काय दिसली जेजुरी. देवा, आज जेजुरीत लोकांनी भेटायला जायचं होतं. येत आहे ना वा? थोडप्पा आज नको. देवा, गडावर बांधकाम सुरू आहे. तुम्ही म्हणला होता बघायचंय म्हणून. आत्ता नको. देवा, आमच्याकडनं काही चुकलं का काय म्हणायचं? का असं का वाटतंय तुम्हाला? नाही, आज तुम्ही काय बी बोलत नाही सा. देवा, आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला पाहिजे ती शिक्षा करा. पण हे असं गपगुमान राहू नका देवा. आज आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीची वाट पाहतोय. कोणत्याही क्षणी ती इथे जेजुरीमध्ये दाखल होईल. देवा, काय तयारी करू सांगा. समधी जेजुरी सजवून टाकू आज. तयारी करणारच असाल तर मग त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिय वस्तू, एक सुंदर पितांबर तयार ठेवा. कमळाचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे. आणि तुळशी पत्र आणायस कदापि विसरू नका. होय होय शिवाजी. देवा, पायथ्यापाशी एक माणूस आलाय. कर्नाटकावर आलाय म्हणतोय. त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मग त्यांना सन्मानानं गडावर घेऊन या. नाही देवा, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः पहिल्या पायरीपाशी गेल्याशिवाय ते वर येणार नाहीत. ठीक आहे, एक काम करा, एक तबक घेऊन या. वय
देवाच्या पायथ्याशी जे आम्हाला भेटायला आले त्यांना आमचा सांगावं काय म्हणावं भेट पाठवली आहे भेटायला या. भय देवा